नमस्कार मंडळी, NC मनोरंजन या यूट्यूब चॅनलमध्ये सरचं स्वागत आहे। मी, आई आणि मावशी चिवरीच्या दर्शनासाठी निघालो आहोत आणि आमच्या दाजींच्या गाडीमध्ये आम्ही प्रवास करण्यासाठी बसलो आहोत। गोडगाव नंतर लगेच तुळजापूर, हे तुळजापूर आहे, तुळजापूरचा घाट आहे आणि घाट संपल्यानंतर लगेचच तुळजाभवानी तुळजापूर येते। हा आहे घाट आणि घाट हा शिवाजी चौक नंतर लगेचच नळदुर्ग रोड आहे। त्या नळदुर्ग रोडला चिवरी हे गाव आहे, त्या ठिकाणी मंदिर आहे। श्री महालक्ष्मी मंदिर चिवरी हे तुळजापूर तालुक्यातील प्रसिद्ध असं मंदिर आहे। या गावामध्ये 12 महिने लोक दर्शनासाठी येतात आणि तुळजापूर नळदुर्ग रोडच्या दरम्यानच हे चिवरी गाव आहे। तुळजापूर फाट्यापासून ते आतमध्ये 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेले हे चिवरी गाव आहे। हे बघू शकता, तुळजापूर रोडला आहे निसर्गरम्य अशी शेती आहे, काही आजूबाजूला पवनचक्की आहेत आणि हा चिवरीकडे जाणारा उजव्या साईडला हा रस्ता आहे, थोडा कच्चा रस्ता आहे। 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेलं आहे, इथून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर चिवरी गाव आहे। हे बघू शकता, हे शेती आहे, त्यानंतर आजूबाजूलाच पवनचक्क्या सुद्धा आहेत या परिसरामध्ये। श्री महालक्ष्मी मंदिर चिवरी या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी खूप लोक येतात आणि जे नवीन लग्न झालेले असतात ते सुद्धा या ठिकाणी दर्शनाला येतात। हे बघू शकता किती गाड्या आहेत या ठिकाणी। मंगळवार, शुक्रवार या दिवशी खूप गर्दी असते आणि हे बघू शकता, हे मंदिराच्या जवळचा भाग आहे। इथे नारळ, हार, फुले, त्यानंतर खाऊ आणि काही जण इथे देवीला नवस म्हणून बोकडसुद्धा अर्पण करतात आणि सर्व या ठिकाणी हे बघा, एक कमान आहे या मंदिराची आणि आतमध्ये मंदिर आहे। हे समोरच असलेलं हे चिवरी महालक्ष्मी देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। हे खूप जुनं प्राचीन मंदिर आहे आणि इथे बघा अशा पद्धतीनं आतमध्ये सुद्धा शॉप आहेत, नारळ, तेल, पेढे। हे तुळजापूर तालुक्यातील असल्याने भाविक तुळजापूर दर्शन करून या ठिकाणी सुद्धा दर्शन घेतात। हे बघा किती रांगा लागलेल्या आहेत, सकाळपासून या परिसरात खूप भाविक येत आहेत। असा दंडवत केला जातो देवीला नवस म्हणून। हा संपूर्ण मंदिरच्या बाजूने दंडवत करतात आणि त्या मंदिराच्याच मागे असे जे भाविक आहेत ते येतात आणि जेवण वगैरे करून, मांसाहारी जेवण करून त्या ठिकाणी आपल्या परिवारातील सर्व त्यांना आमंत्रण करतात आणि काही जणांचे या ठिकाणी नवस पूर्ण होतात असे म्हटले जाते। अशा पद्धतीनं या ठिकाणी बघा मंदिराच्या मागे असे आहेत आणि हे पोतराज आहेत, पोतराज बुवा नैवेद्य घेऊन या ठिकाणी काही येतात आणि देवीचं दर्शन घेतात। आतमध्ये मंदिराच्या त्या बाजूने रांगा आहेत, तिथून दर्शन घेऊ शकता। हा समोरचा भाग आहे।